मग जर इतका तंत्रज्ञान पुढे गेलं आहे तर मग त्यावर काही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा उपचार पद्धती आहेत का? आता पेशंट बऱ्याच वेळा आम्हाला आग्रह करतात की म्हणजे सर्जिकल ट्रीटमेंट नकोच. आता मी सांगेल की सगळ्यात पहिले आम्ही औषधी ट्रीटमेंटवरच भर देतो. त्यामध्ये पाहिलं जातं की ओव्ह्युलेशन पॅटर्न व्यवस्थित पेशंटचा आहे का. दुसरी गोष्ट तिच्या फॉलोपियन ट्यूब ह्या पेटंट आहे का, तर एक्सरेद्वारे बघितलं जातं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या की 3 ते 4 सेटिंग पहिल्या ओव्ह्युलेशन स्टडीच्या केल्या जातात. ओके. आता किती वेळ थांबायचं हे पेशंटचं एज मॅटर करतं. कारण का कसं आहे, जसं एज पेशंटचं वाढत जातं तसं इनफर्टिलिटी हे पेशंटमध्ये वाढत जाणार. कारण का ओहमचं प्रमाण हे कमी होत जातं. त्यामुळे मग नंतर आम्ही सल्ला देतो की आता आपण IUI कडे जाऊया. IUI ही प्रोसिजर फार किचकट नाही आहे. म्हणजे पेशंटला लगेच वाटायला लागतं की काय अगदी माझं पोट फाडणार आणि मग काय करणार, असं काही नसतं त्याच्यामध्ये. त्या स्त्रीचा मिस्टरांचा शुक्रधातू घेतला जातो आणि तो गर्भाशयामध्ये डायरेक्टली टाकला जातो. त्यामध्ये पेशंटला म्हणजे फार दिवस पण ॲडमिट राहावं लागत नाही. 3 ते 4 तास आम्ही ॲडमिट ठेवतो. दुसरी प्रोसिजर आहे की IUIनी पण कधी कधी आपल्याला रिझल्ट नाही मिळत. 10-1 सेटिंग आम्ही करून पाहतो आधी त्यांनीही आपल्याला कधी रिझल्ट नाही मिळाला तर पुढची प्रोसिजर ही थोडी खर्चिक असते. ती सगळ्यांना परवडेल अशीच नसते. त्याला IVF म्हणजे त्याला आपण बोली भाषेमध्ये टेस्ट ट्यूब बेबी ओके. तयार, ती ही आपण शेवटची प्रोसिजरला भर देतो आपण.